नमस्कार. मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे आपल्यासाठी आजचा दिनविशेष. आज आहे 1 एप्रिल 2026 आणि आजच्या दिनविशेषामधल्या ठळक घडामोडी आपण बघणार आहोत. तर आजच्याच दिवशी मुंबई अग्निशमन दलाची स्थापना 1887 रोजी झाली होती. आजच्याच दिवशी मुंबई अग्निशमन दल जे काय करतं आहे, जिथं आग लागली त्याला काय करतं आहे, विझवण्याचं काम करतं. तर मुंबई अग्निशामक दलाची स्थापना आजच्या दिवशी 1887ला स्वातंत्र्यापूर्वी झाली होती. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी भारतीय लष्कराची स्थापना झाली होती. कधी? 1895ला, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या गोष्टी आहेत या. 1857ला काय झालं होतं, स्वातंत्र्याचा उठाव झाला होता आणि त्याच्यानंतर मग लगेच काय केलं, 1895ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, भारतीय लष्करची स्थापना केली होती. त्याच्यानंतर आजच्या दिवशी पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला होता. कधी? 1928ला, स्वातंत्र्यापूर्वी. पुणे वेधशाळा, आजचा हवामान अंदाज सांगण्याचं काम पुणे वेधशाळा आजही करते. तर ह्या पुणे वेधशाळेच्या कामकाजाचा प्रारंभ आजच्या दिवशी झाला होता. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी हवाई दलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण झाले होते. बघा, 1933ला आजच्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी 1933ला कराची येथे पहिलं भारताचं विमान, म्हणजे आपल्या भारतीय हवाई सेवा जे दल होतं त्याची पहिल्या विमानाची यशस्वीपणे उड्डाण आजच्या दिवशी झालं होतं. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935ला. तर 1934ला जो कायदा आपण पारित केला होता, तर द प्रॉब्लेम ऑफ रुपीज अँड इट्स सोल्युशन, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक म्हणण्यापेक्षा त्यांचा PhDचा जो प्रबंध होता 1926ला, त्या पुस्तकाच्या आधारावर एक कमिटी गठीत करण्यात आली आणि त्याच्या आधारावर आजच्या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती 1935ला. आणि ही RBI काय करते, ती गव्हर्न करते सगळ्यांना. तर बघा, नेक्स्ट काय आहे, ओरिसा राज्याची स्थापना झाली होती 1936ला. आता हे सगळे जे आहेत स्वातंत्र्यापूर्वीच्या गोष्टी आहेत. ओके, ओरिसा राज्याची स्थापना झाली होती 1936ला. त्याच्यानंतर रॉयल कॅनेडियन हवाई दलाची स्थापना, आता हे कॅनडाचं आहे, कॅनडाचा हवाई दलाची स्थापना कधी झाली होती, 1924ला. त्याच्यानंतर रॉयल न्यूझीलंड हवाई दलाची स्थापना झाली होती 1937ला. तर हे कॅनडा आणि न्यूझीलंडसाठीच आहे. त्याच्यानंतर भारतात दशमान पद्धतीचा अवलंब केला होता 1957. ही स्वातंत्र्यानंतरच आहे. दशमान पद्धती म्हणजे काय, डेसिमल पद्धती, एकक, दशक, शतक, हजार नाही म्हणत का आपण, त्या पद्धतीने. ओके, डिजिट सिस्टीम, डिजिटलमध्ये बी कोणतं, डेसिमल नंबर सिस्टीम. तर त्याची स्थापना किंवा त्याची सुरुवात, वापर जो की आपण पूर्ण भारताने मान्य केला होता तो 1957ला. त्याच्यानंतर कार्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात. तर भारतामध्ये टायगरची संख्या वाढली पाहिजे यासाठी कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली होती. ओके, म्हणजे भारतातल्या टायगरचं संवर्धन किंवा त्यांची वाढ झाली पाहिजे यासाठीचं सुरुवात केली होती 1973ला. त्याच्यानंतर ॲपल इंक कंपनीची स्थापना झाली होती 1976ला. त्याच्यानंतर गुगल जीमेलची ई पत्र प्रणाली सुरू झाली. तर जीमेल जो आहे, जीमेल करतो ना आपण, मेल ॲड्रेस, तर त्याचे ई पत्र प्रणाली म्हणजे मेल पाठवण्याची प्रक्रिया किंवा पहिली सुरुवात कधी झाली होती, 2004ला, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर इस्रायल हमास युद्ध 2024ला झालं होतं आणि आता सध्या तेच चालू आहे. इराण युद्ध चालू आहे. ओके, हमास संघटना इस्रायलला इराणला मदत करते इस्रायलच्या विरोधात, लेबनॉनमधली. तर हे चालू आहे, आजही चालू आहे ना, आजही भयान पद्धतीने तिथं नरसंहार होतो, काय लोक मारले जातात. आज ती हार्मुजची सामुद्रधुनी बंद आहे, त्याच्यामुळं आज आपल्याकडं बऱ्यापैकी अडचणी, गॅसचे भाव वाढलेत, गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. त्याच्यानंतर पेट्रोल पाण्याची बी भयानक अडचणी, आपली आर्थिक कोंडी झालेली आहे आणि याला परराष्ट्र धोरण जे आहे ते जिम्मेदार आहे.
कारण आपण उघड उघड इस्राईल अमेरिकाचा समर्थन केल्यासारखं आहे. तसं आपण उघड उघड समर्थन म्हणजे काही ट्विट नाही केलं, परंतु ज्या अर्थी इराणचा प्रमुख खॉमेनी मारला तर त्याच्या त्याच्या समर्थनार्थ म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर एक ट्विट करणं अपेक्षित होतं असं मला वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे ते. असू द्या, हे इस्राईल आणि हमास. इस्राईल देशच हे 1948ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी झालं आणि त्या इस्राईलने पूर्ण जगाला ताण द्यायला सुरुवात केली. आता हे एप्स्टीन फाईल जे आहे त्याचे जनक पण हे इस्रायली लोक आहेत, हे विचित्र लोक आहेत. जाऊ दे, त्यांचा आपण काही बोलत नाही त्यांच्याविषयी. आजच्या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात होते बघा. मार्च एंड झाल्याच्या नंतर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आजच्या दिवशी होते. बऱ्याच गोष्टीची उलाढाल, शेअर मार्केट किंवा आर्थिक प्लॅनिंग ही जी आहे ही आजच्या दिवसापासून सुरुवात होते. कारण आज काय झालं होतं, RBI या संस्थेची स्थापना झाली पाहिजे. तर अशी भारताची एक अशी सेंट्रल बँक पाहिजे आणि ह्या सेंट्रल बँकेने पूर्ण भारताच्या पूर्ण बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी 1935ला सेंट्रल बँकची स्थापना झाली. त्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो. सुरुवातीला हे काम भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यावेळेस मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ह्या सगळ्या तिन्ही ब्रँच ज्या बँक आहेत त्यांचं एकत्रित करून सेंट्रल बँकची स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर 1949ला ह्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं 74ला का काय जागतिक राष्ट्रीयकरण बऱ्याच बँकेचं करण्यात आलं. तर 1949ला ह्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. कारण ही पहिली प्रायव्हेट बँक होती. ज्यावेळेस 35ला स्थापन झाली तर त्यावेळेस पूर्ण प्रायव्हेट होती आणि ह्या प्रायव्हेट बँकेला म्हणून 1949ला स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयकृत करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण किती नोटा छापायच्या, करन्सी किती ठेवायची, त्याच्यानंतर कितीच्या नोटा छापायच्या, नोटबंदी वगैरे सगळ्या निर्णय जे आहेत हे याच्या अधिपत्यामध्ये येतात, ह्या RBIच्या अधिपत्यामध्ये येतात. तर अशा RBIची स्थापना आजच्या दिवशी झाली होती, म्हणून भारताचं आर्थिक वर्ष आजच्या दिवशी सुरू होतं. ठीक आहे, तर हे आहे आजच्या दिनविशेष 1 एप्रिल 2026 रोजी. ठीक आहे.